स्पीच इज बोरिंग एकदम. असं डेलिगेट ऑफ फ्रान्स, मग त्यांनी उठणार ऑनरेबल चेअर डिस्टिंग्विश डेलिगेट्स असं म्हणणार. मग बोर होणार ना अँड देर इज नथिंग इंटरेस्टिंग. मग मी काय केलं, सगळे मग ते सगळे इग्नोरच करत होते. सगळे स्वतःचं वाचायला, थोडे टाईप करायला. मग मी जरा टेन्शन ग्रॅब करायला थोडा वेळ थांबलो. नंतर हॅलो एव्हरीबॉडी, सगळे माझ्याकडे बघायला लागले. मुद्दाम सगळे माझ्याकडे बघायला लागले. मग मी म्हटलं हॅलो एव्हरीबॉडी मग नंतर सगळं इंट्रोडक्शन दिलं, ज्योती सेंट्रल स्कूल अँड ऑल. मग जज पण इम्प्रेस झाले. त्याने असं केलं आणि मग मी म्हटलं, आणि पहिला आम्हाला इंट्रोडक्शन द्यायला लावलं स्वतःचं आणि हॉबीज आणि स्कूल. मग मी सगळं सांगितलं, मला कराटे पण करायला आवडतंय, म्युझिक पण आवडतंय. मग मी सगळं असं सांगितलं. मग जज म्हटले आर यू फ्रॉम बेळगावी? म्हटलं येस सर. म्हटले ओके ओके. संजय गुड होते. आणि जेव्हा आम्ही त्यांना स्पीच देत होतो ना, म्हणजे माझं मेन ओपनिंग स्पीच, तेव्हा त्यांनी म्हटले फ्रॉम विच स्कूल आर यू? म्हटलं ज्योती सेंट्रल स्कूल. म्हटले नाईस, सिट डाऊन. आणि काय मी काय केलं, एकदम क्रिएटिव्हिटी वापरलं. एक मोठं स्पीच होतं, तेवढं एक म्हणण्यापेक्षा हाफ करायचं, थोडंसं सईला द्यायचं, कारण की त्याला लर्न करायला होत नाही, आणि हाफ अर्ध मी म्हणायचं. मग मी म्हटलं आणि लगेच त्याला पास केलं. मग जस्ट त्याला पण इम्प्रेस झाले. त्याने म्हटले आय लव्ह द वे यू पास द माईक टू हर, व्हेरी नाईस म्हटलं. आता उद्या मेन चीज आहे, उद्या डिबेट आहे, आणि उद्या एवढी हिटअप होणार आहे ना कमिटी. उद्या डिबेट अँड ऑल्सो ते डिबेट नाही, दुसरं डिबेट, आमचं कमिटीचं डिबेट. मग त्यांनी आम्हाला एक टॉपिक देतात. आम्ही म्हणाले 1v1 करतो, म्हणजे 1 वर्सेस 1 कंट्री. मग तुर्की आमच्यासोबत ॲग्री केलं आहे, म्हणजे आमच्याच स्कूलचा मुलगा आहे, तो ॲग्री केला आहे की आम्ही तुमच्यासोबत डिबेट करतो. खरं आम्ही दुसऱ्या साईडनी क्युबासोबत पण आहे. आम्ही म्हणाले क्युबा आम्ही प्लस चायना कुणासोबत दुसऱ्याकडे करूया, कारण की चायनाकडे व्हिटो पॉवर पण आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे कंट्री. मग असं प्लॅनिंग चालू आहे. अँड ऑल्सो कमिटीमध्ये आम्ही क्वेश्चन्स तर विचारत नव्हतो ना, कारण की दुसऱ्यांना चान्स भेटत होता. मग काय झालं, एकदा काय झालं, फक्त चायनाने युकेनी प्लॅकार्ड वर केले. मग चायनी म्हटले वाय ओनली युके, हू एल्स? मग नंतर मी म्हटलं लेट्स ट्राय, आणि मग मी पण ब्लॅक कार्ड यूज केलं. ओके वी हॅव मेक्सिको. ओके मेक्सिको प्लीज डिलिव्हर युअर क्वेश्चन. मग मी असं क्वेश्चन विचारलो. ती मुलगी, तिचं नाव, ती कशाची होती, ती जर्मनीमध्ये होती. मी जर्मनी असं क्वेश्चन विचारलं, सांगू ती असं सगळे बेंचेस ठप 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 करत होते. एवढी मजा आली. काय क्वेश्चन विचारलीस? आता विचारलं मी लिहून घेतलंय, अजून आठवण नाही मला. मग ती करत होती. मग म्हणली सो यू कॅन नॉट आन्सर दिस क्वेश्चन सर. म्हटले नो सर सॉरी. मग ती बसली खाली. मग पाठीमागे पारस दादा ते होते, ते म्हटले हो तोंड बंद केलेस म्हणून. केस अशी कर, अशी एकदम माग दाखव. नाही टर्न कर, डोकं टर्न कर, आणि अजून टर्न कर, अजून टर्न कर. बघूया.